नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। आता एक धक्कादायक आणि गंभीर बातमी आहे बागलाण तालुक्याच्या कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रातून। कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी वारंवार अनुपस्थित राहत असल्याचा आरोप करण्यात आलाय। यासोबतच प्रसूती झालेल्या मातांना शासनाकडून मिळणारा आहार सुविधा देखील बंद करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। मिळालेल्या माहितीनुसार 18 मे रोजी सामाजिक कार्यकर्ते आणि प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष गणेश काकुळते यांनी या आरोग्य केंद्राला भेट दिली। त्यावेळी रुग्ण तपासणीचं काम CHO डॉक्टरांकडून सुरू असल्याचं आढळून आलं। तसेच एप्रिल 2026 पासून प्रसूती झालेल्या महिलांना जेवणाची सुविधा दिली जात नसल्याचा आरोपही करण्यात आलाय। या संपूर्ण प्रकरणाबाबत चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता गणेश काकुळते यांनी केली आहे। जर कारवाई केलीच नाही तर त्यांनी आंदोलनाचाही इशारा दिलाय। प्रखर न्यूज साठी भैयासाहेब माळी सटाणा। आज आपण प्राथमिक आरोग्य केंद्र कपालेश्वर या ठिकाणी आलेलो आहोत। आज सहज एका कामानिमित्त मी इथं आलो आणि सहज फटका मारला। हे भवाऱ्याचं पेशंट आहे, हे डिलिव्हरी झालेलं आहे। काही कारणास्तव तिची डिलिव्हरी घरीच झाली, परंतु इथं आल्यानंतर त्यांना मी विचारलं की तुम्हाला दवाखान्याकडून डबा भेटतो का, म्हणजे टिफिन भेटतो का। त्यांनी सांगितलं की आम्हाला टिफिन नाही भेटत, आम्ही घरूनच डबा आणतो आहे। आपण सगळ्या डॉक्टरांना इथल्या कर्मचाऱ्यांना विचारलं की त्यांचं असं म्हणणं आहे की 1 एप्रिल पासून आम्ही कुणाला डबा देत नाही। या शासनाचा नियम आहे किंवा कोणाची चुकी आहे हे इथं समजत नाही। आपण TMO तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याशी देखील संपर्क साधला। त्यांनी आपल्याला सांगितलं की डबा कोणालाच बंद नाही, त्या दवाखान्यामध्ये काय झालं मला माहित नाही, मी चौकशी करणार आहे। पण हे अतिशय चुकीचं आहे। आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं अशी या प्राथमिक आरोग्य केंद्र कपालेश्वरची परिस्थिती आहे। आज या ठिकाणी 2 MO राहून, एक मानसेवी MO आहे आणि एक परमनंट MO आहे, दोघांपैकी कोणीही नाही। या ठिकाणी CHO काम फक्त आहे, म्हणजे अतिशय दयनीय परिस्थिती आहे। मी प्रशासनाला विनंती करतो, आरोग्य प्रशासनाला, कारण की या कपालेश्वरच्या अनेक तक्रारी आहेत आणि या तक्रारी आपण दिलेल्या आहेत, परंतु हा दवाखाना म्हणजे आरोग्य केंद्र सुधारायला तयार नाही। शासनाने या प्रकरणाची दखल घेतली पाहिजे। 1 एप्रिल पासून कुठल्याही डिलिव्हरीच्या पेशंटला इथं जेवणाला भेटत नाही। शासनाने त्वरित लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।